लाडकी लक्ष्मी संताची हो, लाडकी लक्ष्मी संताची हो, लाडकी लक्ष्मी संताची, लाडकी लक्ष्मी संताची हो, लाडकी लक्ष्मी संताची. मधुर कृपा बहुतांची, मधुर कृपा बहुतांची, लक्ष्मी संताची हो, लाडकी लक्ष्मी संताची. लाडकी लक्ष्मी संताची हो, लाडकी लक्ष्मी संताची. मधुर कृपा बहुतांची, मधुर कृपा बहुतांची, मधुर कृपा बहुतांची, मधुर कृपा बहुतांची. लाडकी लक्ष्मी संतांची हो, लाडकी लक्ष्मी संतांची. लाडकी लक्ष्मी संतांची हो, लाडकी लक्ष्मी संतांची. माझा वेळ पुरवाळा, चंद्रगोपाळांचा मेळा, चंद्रगोपाळांचा मेळा, विठू माझा वेळ पुरवाळा, पुढे कन्या पुत्र होती जगातलीक. पुढे कन्या पुत्र होती जगातलीक. गोळे कन्या पुत्र गोळे कन्या पुत्र भजन पूजन भाग्यवंता घरी, भजन पूजन भाग्यवंत घरी, भजन पूजन. भाग्यवंत घरी, भजन पूजन. भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन. भाग्यवंत घरी, भजन पूजन. भाग्यवंत घरी, भजन पूजन. त्याची वाट पाय, त्याची वाट पाय रघुनंदन, रघुनंदन. भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन. भाग्यवंत घरी भजन पूजन. भाग्यवंत घरी, भजन पूजन. भाग्यवंत घरी, भजन पूजन. पूर्वजन्मजांची असेल पुण्याई, पूर्वजन्मजांची असेल पुण्याई. तोची मुखी गाय, तोची मुखी गाय हरिचे नाम, हरिचे नाम. भाग्यवंत घरी
भजन पूजन भाग्यवंता घरी भजन पूजन भाग्यवंता घरी भजन पूजन आकाशी मात पाये आकाशी मात पाये रघुनंदन भाग्यवंता घरी भजन पूजन भाग्यवंता घरी भजन पूजन भाग्यवंता घरी भजन पूजन जगाच्या बाजारी सर्व काही मिळे परी हे संत दर्शन परी संत दर्शन दुर्लभ दुर्लभ भाग्यवंत घरी भजन पूजन भाग्यवंत घरी भजन पूजन भाग्यवंत घरी भजन पूजन वायकर आणि कुरे या दाम्पत्याला कन्यारत्न प्राप्त झालेले आहे. या बाळाच्या जन्माच्या स्वागतासाठी संपूर्ण वारकरी परिवार आज उपस्थित आहे. खूप मनापासून आनंद होत आहे आणि मेडिकल स्टाफ पण उपस्थित आहे. आपण सगळ्यांचं स्वागत करूया. पुढील आपण इथे जमलो दोन कन्यारत्न दाम्पत्यांना कुरे आणि वायकर कुटुंबाला झाल्याबद्दल त्यांच्या स्वागतासाठी आपण इथे जमलेलो आहोत. तर मुलाच्या जन्माचं जसं स्वागत होतं तसंच मुलीच्याही जन्माचं उत्साहाने आनंदाने स्वागत व्हावं हा दृष्टिकोन मनामध्ये ठेवून डॉक्टर गणेश राग सरांनी 3 जानेवारी 2012 रोजी मुलगी वाचवा हे अभियान चालू केलं होतं. तर या अभियानांतर्गत आपल्या हॉस्पिटलमध्ये जेव्हा डिलिव्हरी झाल्यानंतर मुलगीचा जन्म होतो तर ती नॉर्मल डिलिव्हरी असो सिझर असो कुठलंही हे असो त्या पूर्ण डिलिव्हरीचा ॲडमिटपासून डिस्चार्ज होईपर्यंतचा 1 रुपया सुद्धा बिल सर घेत नाही. आणि आज तुम्ही बघता असंच प्रत्येक कन्येचं स्वागत पुष्पगुच्छ केक कापून आणि गाडी सजवून वगैरे आपण करून पाठवतो. तर या कार्यक्रमांतर्गत आजपर्यंत लाखोंच्या वर डॉक्टर हजारो स्वयंसेवी संस्था या अभियानांतर्गत जोडलेल्या आहेत. तर 2012 पासून आतापर्यंत सरांनी 4000च्या वर मुलींची फ्री डिलिव्हरी केली. आज योगायोग असा की आपल्या कन्येच्या जन्माच्या स्वागतासाठी वारकरी संप्रदाय आलेला आहे. हां म्हणजे खूप असा दुर्मिळ योग असतो. एक तर वारकरीच मुळात वर्षातून एकदा दिसतात आणि त्यात आपल्या कन्येच्या जन्माच्या वेळेस घरी जाताना आलेली तर ते खूप भाग्यवान आहे. म्हणजे आपल्या दोन्ही मुली खूप भाग्यवान आहे की असा योग दुर्मिळ योग आलेला. तुम्हाला कसं वाटतं? खूप छान वाटलं. सगळे जण आले असं देवरूपी सगळे आल्यासारखं असं वाटलं. यांच्या स्वागताला खूप छान वाटलं. तुमच्या भावना बघून आमच्या लक्षात आली तर तृप्ती मला सांगत होती म्हणजे इतके भावनिक झालेत आई वडील सगळेच की त्यांचं हे बघून समजत. आजी तुम्हाला? हो हो खूप छान वाटलं मला. तुला रे छान वाटलं ना? तुमच्यातले एखादं कोण म्हणणे माता पिता तर यांची या मग आपल्या विताला जर जागणारे मुलं मग वीत कशाला म्हणायचं. जो भजन म्हणतो जो वारकरी होतो पंढरीची वारी करतो आई वडिलांची सेवा करतो त्याला आपल्या हिताला जागला असं म्हणायचं. नाही तर पैसा कमवणे नोकरी हे तर सर्वांनाच करणं आहे त्याच्याबद्दल काही शंका नाही. पण बाकीचं सर्व तुम्ही साधवू शकाल पण हा भक्ती परमार्थ साध्य होणं हे प्रारब्धाशिवाय घडत नाही. तद्वत आज ह्या मुलींच्या स्वागतासाठी हे दुर्मिळ असणारा सत्संग आज त्यांच्या स्वागतासाठी तुम्हाला भेटलेला आहे. या मुली नक्कीच कीर्तनकार महाराज होतील. जिजाऊ साहेबांची कीर्ती करतील. माझ्या जिजाऊ साहेबांनी जर जन्माला आल्या नसत्या तर हे स्वराज्य निर्माण झालं नसतं. लक्षात घ्या. मग तिने अशा वीराला अशा शूराला जन्म दिला आणि त्या छत्रपतीने परस्त्री माते समान मानून सर्व माता भगिनीचं रक्षण केलं. माझी इच्छा आहे की सर्व माझे हे बंधू असतील काय वडिलांसारखे असतील तुम्ही सुद्धा राजांची गुण अंगामध्ये घेऊन त्या मुलीचं संरक्षण करावं ही माझी इच्छा आहे. चांगल्या प्रकारे आणि नक्कीच तुमच्या मुली सात्विक आहेत भाविक आहेत. गीता भागवत त्यांना थोड्या काळा लागलं की त्यांना भागवत आणून द्या त्यांना गीता आणून द्या त्यांना हरिपाठ आणून द्या
त्या वाचतील, त्या म्हणतील, आपलं नाव लौकिक होईल या जगात. लक्षात घ्या, सर्व काही मिळतं, पण साधू संत भेट होणं हे तुमचं भाग्य. पण मुलीचं भाग्य. तुमचं भाग्य पहिलं, तुमचं भाग्य. नेहमीच आपल्यामध्ये म्हटलं जातं साधू संत येती येती घरा घरा तोची तोची दिवाळी. हा. पण आज दवाखान्यामध्ये साधू संत आले. आमच्या दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्येच आज दिवाळी साजरी झाल्यासारखं वाटायला लागलं आम्हाला. तेच म्हणजे पंढरीच तुमच्या इथं आलेली आहे. जाग्या जाग्याची महिमा आहे, म्हणून हे गोकुळ वसवले असं आहे. आपण सर्वांनी केक कट करून करूया. नाही का गं? तेच घ्या आणि तेच करा. हा. सर्वांनी गुलाब पुष्प देऊन करूया. अभिनंदन. पुण्यात नाही व्हायला. हाय पेपर संत मीराबाई महाराज की जय. संत मुक्ताबाई महाराज की जय. मीरा आणि मुक्ता. आता आशीर्वाद संतांचा. हळू सांगा.